नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जे आहे ते जमा झालेली आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे काही आहेत ते अजूनही खात्यामध्ये जमा झालेले नाही। तर त्यांनी आपलं जे काही स्टेटस आहे ते या ठिकाणी कशा पद्धतीने चेक करायचं, तर या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकंठ चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या मार्फत आपण देत असतो। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या मोबाईलमधलं किंवा डेस्कटॉपमधलं कुठलंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई, अशा प्रकारचं सर्च करून घ्यायचं आहे। स्टेटस म्हणून असं चेक करायचं सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी जी काही फर्स्ट नंबरची वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता फर्स्ट नंबरची वेबसाईट आहे, यावरती आपण आता या ठिकाणी क्लिक केलेलं आहे। मी पूर्ण सांगत आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, तर या ठिकाणी आपल्याला जे काही फिके नंबर आहे, विशिष्ट क्रमांक आहे, तो यादीमधील आपल्याला आपल्या पटवारी तलाठी यांनी दिलेला आहे, तो या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचे जे काही फिके नंबर आहे तो सर्वप्रथम दिसत आहे, त्यानंतर तुमचं अकाउंट होल्डरचं नाव जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे, त्याचसोबत तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर जी काही डेट आहे, जी क्रेडिटेड डेट आहे तुमची, कोण्या दिवशी तुमच्या अकाउंटला जमा झाले आहे ते या ठिकाणी दाखवत आहे। त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव दाखवत आहे, म्हणजे तुमच्या बँकेचं नावसुद्धा दाखवत आहे आणि किती रक्कम जमा झाली आहे ते या ठिकाणी दाखवत आहे। रिमार्क सक्सेस दाखवत आहे आणि पेमेंट स्टेटससुद्धा सक्सेस दाखवत आहे। आता एवढं करून सुद्धा जर पेमेंट स्टेटस जर करता पेंडिंग असेल, तर या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत ते आलेले नाहीत का, तर या ठिकाणी तुमची जी काही DBT आहे ती या ठिकाणी तुमच्या अकाउंटला नसल्यामुळे तुम्हाला ती या ठिकाणी क्वेरी जी आहे ती या ठिकाणी दिसत आहे। तर ती क्वेरी दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जे काही अकाउंट आहे त्यामध्ये तुम्हाला आधार सीडिंग सर्व्हिस नावाची सर्व्हिस राहते, त्या सर्व्हिसला तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचं खातं काढू शकता आणि त्यांना सांगू शकता की सीडिंग करून द्या, DBT लिंक करून द्या। त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील। तर अशाच अपडेटसाठी आपल्या श्रीकंठ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। धन्यवाद।